गोकुळ सोबत गोकुल. गुटखा वाहतूक करणाऱ्या एकास अटक, 8,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसायाची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेतील पथक अवैध धंद्याची माहिती घेत असतानाच पथकाला माहिती मिळाली की रवींद्र पाटील निपाणी येथून गुटखा घेऊन पुणे-बेंगलोर हायवेवरून सांगलीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हायवेवर सापळा रचून गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला. टेम्पो चालक रवींद्र वसंत पाटील वय 33 राहणार रुईफाटा याला अटक करून त्याच्याकडून 3,10,000 रुपये किमतीचा गुटखा आणि 5,50,000 रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 8,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास शिरोली MIDC पोलीस करत आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, शेष मोरे, संतोष गळवे व पोलीस अंमलदार विशाल खराडे, वैभव पाटील, योगेश गोसावी आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.